ओम नमः शिवाय. शिवजींच्या अर्धनारीश्वर रूपाचे स्तवन. वायुदेव म्हणाले, मुनींनो, त्यानंतर ब्रह्माजींनी पुन्हा प्रजा निर्माण केली, पण तिचा विस्तार झाला नाही. त्यामुळे काय करावे हा प्रश्न पडला. तेव्हा त्यांनी मैथुनी सृष्टी निर्माण करण्याचा विचार केला. हे कार्य शिवजींच्या कृपेशिवाय होणार नाही हे त्यांनी जाणले. मग त्यांनी शिवजींच्या कृपेसाठी महातप केले. त्यावेळी ते आपल्या अनिर्वचनीय अंशाने अर्धनारी व अर्धपुरुष असे स्वरूप धारण करून ब्रह्माजींसमोर प्रकट झाले. त्यावेळी ब्रह्मा म्हणाले, हे महादेवा, तुम्ही सर्व गुणांनी श्रेष्ठ आहात. हे विश्वमाते उमे, तुझाही जय जयकार असो. ब्रह्माजींनी शिवजी आणि उमेची अनेक प्रकारे स्तुती केली. एकाच वेळी रुद्र आणि देवीचे स्तवन केले. त्या दोघांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला. ब्रह्माजींच्या मुखातून उत्स्फूर्तपणे दोघांची स्तुती प्रकट होऊ लागली. ब्रह्माजी म्हणाले, मला जमेल तशी मी तुमची स्तुती केली. माझ्या हातून काही चूक झाली असल्यास क्षमा करावी. ब्रह्माजींनी रचलेले हे अर्धनारीश्वर स्तोत्र अतिशय श्रेष्ठ आणि परम पवित्र आहे. शिव पार्वतीचा आनंद वाढवणारे आहे. यामध्ये अर्धी रुद्रांची आणि अर्धी रुद्राणीची स्तुती आहे. जो माणूस या स्तोत्राचे भक्तिभावाने पठण करतो त्याला शिवपार्वतीचा प्रसाद लाभतो. त्याला अभिष्ट फल प्राप्त होते. जे नर आणि नारीच्या रूपाने एका शरीरात स्थिर आहेत त्या परम कल्याणकारी भगवान शिवजींना आणि उमेला मी अत्यंत आदराने नमस्कार करतो. देवीकडून स्त्री कुळाची उत्पत्ती. वायुदेव म्हणाले, ऋषींनो, ब्रह्माने शिवजींची आणि उमेची स्तुती केली. त्यामुळे शिवप्रभू अतिशय प्रसन्न झाले. ते अमृत मधुरवाणीने म्हणाले, ब्रह्मन, तुम्ही प्रजेच्या वृद्धीसाठी महातप केले आहे हे मी जाणतो. तुमच्या तपश्चर्येने मी तुष्ट होऊन तुम्हाला वर देत आहे. त्यानंतर शिवजींनी आपल्या डाव्या अंगातून देवी रुद्राणीला प्रकट केले. ती दिव्य गुणांनी संपन्न भगवती परमात्मा शिवाची पराशक्ती आहे. ती जन्म मृत्यू जरादी विकाररहित आहे. मन, वाणी व इंद्रियांच्या पलीकडची आहे. आपल्या दिव्य महिमेंनी संपूर्ण विश्वाला व्यापून स्थित आहे. देवांनाही तिचा परमभाव कळत नाही. ती विश्वाला मोहित करते. त्या परमपवित्र महादेवीला पाहून ब्रह्माजींनी आदराने नमस्कार केला. ब्रह्माजी म्हणाले, हे देवी, शिवप्रभूने सर्वप्रथम मला उत्पन्न केले. तुझ्या आधी या विश्वात नारीकुल निर्माण झाले नाही. स्त्री कुळाची उत्पत्ती करणे हे तुला शक्य आहे. त्यामुळे तुला विनंती की तू दक्षाची कन्या हो. त्याप्रमाणे उमेने तप करून ती दक्षाची कन्या झाली. तेव्हापासून मैथुनाद्वारे प्रजा उत्पत्तीचे कार्य सुरू झाले. ब्रह्माजींना आनंद झाला. स्वयंभू मनुचा वंशवेल. वायुदेव म्हणाले, मुनींनो, ईश्वराकडून सनातन जरात शक्ती प्राप्त करून घेतल्यावर प्रजापती ब्रह्माजींनी मैथुन सृष्टीला प्रारंभ केला. ते स्वतः एक रूप असूनही द्विरूप झाले. अर्ध्या शरीराने स्त्री आणि अर्ध्या शरीराने पुरुष झाले. त्या नारीपासून शतरूपा नामाची स्त्री आणि पुरुषापासून विराट उत्पन्न झाला. तो प्रथम पुरुष म्हणजेच स्वयंभू मनु होय. शतरूपेने कठोर तपश्चर्या करून मनुला पती म्हणून प्राप्त करून घेतले. त्यांच्यापासून तिला प्रियव्रत आणि उत्तानमाद हे 2 पुत्र, तसेच आकृती आणि प्रसूती या 2 कन्या झाल्या. यांच्यापासून पुढे प्रजेचा विस्तार झाला. आकृती रुची प्रजापतीला देण्यात आली. त्यांच्यापासून तिला यक्ष नावाचा पुत्र आणि दक्षिणा नावाची कन्या झाली. प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी करण्यात आला. दक्षकन्या सतीने रुद्रदेवाशी विवाह केला. दक्षाच्या यज्ञात आपल्या पतीची निंदा ऐकून तिने आपल्या शरीराचा त्याग केला. कालांतराने तिने हिमालयाची पत्नी मेना हिच्या पोटी कन्या रूपाने जन्म घेतला. तिने पुन्हा रुद्रदेवांशी विवाह केला. पुढे विस्तार वाढत गेला. अग्नीला स्वाहा नामक स्त्रीच्या ठिकाणी पावक, पयमान व शुची असे 3 पराक्रमी पुत्र झाले. अग्नीचा वंश वाढत गेला. ब्रह्माणीपासून अनेक वंशवेल वाढत गेले. पृथ्वीवरील राजांचे सुद्धा चंद्रवंश व चंद्रवंश हे वंश वाढत गेले. इक्ष्वाकू, अंबरीय, ययाती, नहुशारिक असे महान राजे निर्माण झाले. यज्ञात सतीचा देहत्याग व दक्षाला शाप. ऋषी म्हणाले, वायुदेव, दक्षाने रुद्रदेवांची निंदा का केली? शिवशापाने दक्ष पुन्हा कसा निर्माण झाला? वायुदेव म्हणाले, एके दिवशी सिद्ध महात्मे हिमालयावर शिवजींच्या दर्शनास गेले होते. त्यावेळी दक्षही गेला होता. रुद्र व सतीने दक्षाचा विशेष आदर सत्कार केला नाही.
तो राग दक्षाच्या मनात भरला होता. ज्यावेळी दक्षाचे मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते त्यावेळी अनेक महान ऋषी मुनी राजे आले होते. शंकर व सती दक्षाच्या यज्ञाच्या ठिकाणी आले, परंतु दक्षाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. सतीला राग आला आणि ती म्हणाली, माझे स्वामी दोषरहित आहेत. तुम्ही त्यांची निंदा केली त्याबद्दल दैवयोगानं त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. त्यानंतर सतीने गमन केले. रुद्राकडून दक्षाला शाप मिळाला. तेव्हा त्याने ब्रह्माजींकडून प्राप्त झालेल्या शरीराचा त्याग केला. पुढे चाक्षुष मन्वंतरात तो प्रवेत्यांचा पुत्र झाला. त्या समयी दक्ष यज्ञ करण्यास प्रवृत्त झाला. त्यावेळी यज्ञात विघ्ने आली. जय जय रघुवीर समर्थ.